नाही ते कुठलाय कळ का थोडंसं मत हा गाड मांडा आणि आता वता नुसतं पाणी होतो का खरं पांगवून घ्या मग पाणी होतं म्हणजे ती थंडाई होईल. माती वतायची ना थोडी आज श्री सोनेश्वर मंदिराच्या परिसरात एक झाड लावतोय. खरं तर पंधरेत आम्ही नेहमी झाडं लावतो, परंतु प्रत्येक झाडामागे वेगवेगळे इतिहास असतो. आज खरं तर हे परवा एक बातमी आली की सकाळीच श्री बाळासाहेब कोकरे, ज्यांना अख्खं गाव अण्णा म्हणायचं, हे लोक रोज त्यांच्यावर हसत खेळत सोनेश्वराची भक्ती करायची. पण त्याच्यातच काय नीतीच्या मनात आणि एक बातमी आली की अण्णांना अटॅक आला. वेळ काळ गेल्यानंतर लक्षात आलं की अगदी त्यांचं दुःखद निधन झालं. आज त्यांचा सावडण्याचा विधी पार पडला आणि त्याच्यानंतर यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या स्मृती जतन म्हणून एक झाड लावावं. एक रक्तचंदनाचं झाड या ठिकाणी लावलेलं आहे सोनेश्वर मंदिराच्या परिसरात. अण्णा, काय तुमचं बाळवानांचा संबंध होतं? आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही 9:30 वाजता इथं मंदिरात गप्पा मारल्या तर अण्णांनी मी या मंदिराविषयी इतका ध्यास त्यांच्या मनात की प्रपंचाकडे लक्ष कमी, पण हे मंदिराचं कधी पूर्ण होईल, बारवचं कधी पूर्ण होईल, कडनी कंपाऊंड कधी होईल, फेवर कधी होईल, हीच त्यांच्या डोक्यात सारखा कार्यक्रम असायचा. पण निधी पूर्ण नसल्यामुळं ते आत्तापर्यंत रखडून पडलं होतं. तिथून पुढं परमेश्वराने सहाय्य करू आणि सांभाळणारा कोणीतरी, सुखानं धरणारा कोणीतरी पुढं येऊन आमच्या सगळ्या ग्रुपला मदत करून ही कार्य रेगा रूपाला लावावी, एवढी आमची मानसिक इच्छा आहे. एवढं खरं तर वेगवेगळी देवस्थान आहेत, पण एवढं मोठं संघटन खूप थोड्या ठिकाणी पाहायला मिळतं. झाडा झोडपात असणारं मंदिर आतापर्यंत दुर्लक्षित होतं, पण सगळ्यांच्या प्रयत्नाने, अण्णाच्या पुढाकाराने बघा ते नावारूपाला आलं, उजेडात आलं आणि तीर्थक्षेत्राचं त्याला स्वरूप आलं गावाला. श्रावण महिन्यात दर सोमवारी 4,000 5,000 माणसं अन्नदान इथं लोक करतात. पुढच्या वर्षी येणाऱ्या कार्यक्रमाची ह्या वर्षीची यादी तयार होती इथं भंडारीची आणि लोकांना देव पावतोय, त्यांच्या इच्छा सफल होते. ते एका बाजूला देशात वेगवेगळे म्हणजे नाही का आपण जातीवादाच्यात गुरफडणारे लोक आणि एका बाजूला शेजारी मशीद आणि भावाचे दोघं खुसरोभाई इथं उभे आहेत. त्यांचे आजोबा सुद्धा म्हणायचे, वडील सुद्धा म्हणायचे, दोघं शेजारी आहेत, भाऊ आहेत. इथं मंदिराला पलीकडल्या बाजूला जागा थोडी फरशीला कमी पडत होती, तर यांनी जागा दिली आपल्याला उपलब्ध करून. इतकं सहकार्य आहे त्यांचं. सर्व धर्म समभाव त्या गावात मानला जातो. काका, काल तुम्ही फोन केला की एक झाड लावायचं, काय भावना होती? अण्णांची आठवण कायमस्वरूपी राहावा या मंदिराच्या परिसरात आणि त्यांचं आम्हाला सारखं मार्गदर्शन राहावं तिथून पुढच्या काळात, म्हणूनसाठी आम्हाला ते वाटलं. सगळ्या सोनेश्वर भक्त मंडळांनी त्याला संमती दिली आणि आज आपण संपन्न केलं झालं. आज शरीराच्या माध्यमातून अन्न आपल्यात नसतील, परंतु झाडाच्या माध्यमातून नक्की असतील. येता जाता सगळ्यांनी त्याची काळजी घ्या आणि रोज झाडाला भेटल्याच्या नंतर, अन्नानंच भेटल्याच्या नंतर तुम्हाला एक वेगळं पण जाणवेल. मंदिराकडे ठीक आहे.